साई माई सकाळ मित्रांनो, दिवस 7वा. आम्ही आता शिंदे गावासाठी निघालोय. तिकडे आणि आम्ही पुढे पिछलीवाडी चालतोय. तिकडे मागे कोणा पोरांना चाय भेटली होती. बोला का पुढे मिसळाची खबर लागल्यावर पुढं फास्ट एकदम चाललेली आहे. आम्ही बोलत नाही, सगळे पुढे पोहोचलेले. कारण की आम्ही पिछलीवाडी चालतोय. आणि सॉरी, कालचा व्लॉग आपला लेट आला, पण काय करू, नेटच बरोबर चालत नव्हतं, त्याच्यामुळे मी काही नाही करू शकत. तर तो ब्लॉग थोडासा लेट आला. आतापासून प्रयत्न करेन की जिथे नेट असेल तिथेच लगेच ब्लॉग अपलोडला लावण्यासाठी. हॉल्टसाठी थांबणार नाही अपलोड करायचं. बाकी आपले मित्र आहेत सागर भाऊ आणि बाजूला भावेश भाऊ, हे पण आपल्याबरोबर आहेत. बाकीचे बघा, आउटेज बघा, पार्टी चालू उद्देश पुंग्या आणि आकाश, आणि मागे आहेत आपले साई बंधू. बाकीचे सगळे साई बंधू मागे आहेत. आणि आता शिंदे गावात जातो. आतुरता फक्त आणि फक्त शिर्डीला पोचायची आहे. शिर्डीकडनं काहीतरी 70-75 किलोमीटर आहे. फक्त 75 किलोमीटर बाकी आहेत. आणि असं झालंय की कधी पोचतोय, कधी बाबांचं दर्शन घेतोय, असं झालंय. कधी मुंबईला निघतोय. ह्याला मुंबईला जायची लय घाई आहे. मला पण घाई आहे, कारण माझं शूट पण आहे. मला थोडी घाई आहे ना मित्रांनो, सांगेन ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. आपण एक असंच ब्लॉग करू त्याच्यासाठी वेगळा. तर भेटू जरा पुढे पालखीच्या इथे जाऊया, मग तिकडची पुढे जाऊ. ओके, बाय बाय. साई येतोय. बोला ओम साईराम. ओम साईराम. ब्लॉग मध्ये आला एक कॅरेक्टर. फक्त माझ्यासाठी दर्शन आजची कटकट इथे आहे. बाई मी कपडे धुवून घेतो, मग व्हाईटवाले. मी गवगातचा बोललो, मी कपडे धुवून घेतो. आपण आपल्या दिवस 7व्याच्या हॉल्टवर पोचलेला आहे, जे आहे चिंचोली फाटा सिन्नरमध्ये. आणि आता जसं तुम्ही बघू शकता, मी कपडे धुतोय. अनिकेतचे कपडे आणि आंघोळ धुवून झाले आहेत. तो बाबा लुंगी बाबा तिथे आहे, त्याची लुंगी खेचत होता आपला लिली ना, लिलो ना, लिलो नाव आहे त्याचं. त्याला पण दाखवणार आम्ही. आणि हे बघा, एक तर वाईट धुवायचा जाम कंटाळा येतो आणि त्याच्यात मला येत नाही. बाकी सगळ्या मम्मींना सलाम. तुम्ही एवढे कपडे धुता, तेवढे दुखायला लागले. आजची काम 25 होतं बाबा, नाही करू शकत. मला तर येतात. साईराम सगळ्या मम्मींना. साईराम बाबा, साईराम तुमच्या पाया पडतो, असं समजा मी खरोखर पाया पडतो. आणि आशीर्वाद द्या तुमचा. माझे 5000 सबस्क्रायबर्स लवकरात लवकर होऊन दे. आणि हे बघा इथे नाचतायत. म्हणतात पाणी उडली.
तो त्याच्यात झाला. केत अरे नीट उचल ला उचलता पण येत नाही. मग उचलला कसा तू? अरे मगाशी तर मित्रांनो, आता आपण आपल्या 7व्या दिवसाच्या दुपारच्या हॉल्टवरनं निघालो आहे आणि चाललो आहे सेकंड हॉल्टकडे, ज्याचं नाव मला माहिती नाही, मी विसरलो आहे. तुला माहिती आहे सेकंड हॉल्ट कुठे? मी पण विसरलो, मगाशी होतं लक्षात. तुला माहिती आहे सेकंड हॉल्ट कुठे? सिन्नरच्या नंतर आहे ना आता. सेकंड हॉल्ट कुंडेवाडी काय कसे कुंडेवाडी कुंदेवाडी, हा असंच काहीतरी कुंदेवाडीच आहे. बरोबर, कुंडेवाडी हे आहे. कुठे हॉल्ट कुठे? पाल साई यश हॉटेल कुंदेवाडी. पाल साई यश हॉटेलच्या इथे आता आम्ही चाललो आहे. तर तिथे चालता चालता तुम्हाला बाकीचं दाखवू.
जरा समोर साईड वाला मेघला आहे मेघो एक मुलं आहे एक सर्व समोर साईड वा ना मस्त एंटी फोटो भेटतो साईड आमची मालकी होती साईड आमची आम्ही पुढे होतो म्हणून आम्हाला नाही भेटलं वाणीने गीत तुझे गाव दे आलो सोडून सारा संसार मी आलो सोडून सारा संसार मी तुझ्या चरणाजवळ मला राहू दे तुझ्या चरणाजवळ मला राहू दे साई मला तू मंजूर अपराध तुझा सांग काय केला दृष्टीविना ही नेत्र दिले कामला दृष्टीविना ही नेत्र दिले कामला कृपा करी साई आज माझ्यावरी कृपा करी साई आज माझ्यावरी त्याच डोळ्याने रूप तुझे पाहू दे त्याच डोळ्याने रूप तुझे पाहू दे दे रे साई मला परब्रह्म
1 2 3 फौशा भाऊ फुल व्हाईट बनले आहेत एकदम. मी फौशा भाऊला आवाज देतो. फौशा भाऊ जा पाठी बघा की पाठून एकदम भारी दिसतात तुम्ही आज. आणि हा बघा हा बाबा हा 2 दिवस गायब होता आपल्यापासून. काय माहित कुठे असायचं. 2 दिवस लांब होतो आता आलो आहे. आम्ही अत्यंत म्हणजे एकदम फास्ट बोलाल तर लास्ट टू लास्ट आम्ही 1:15 पोहोचलोय. लास्टचा डबा होता आमचा. लास्टचा डबा होता आमचा. एवढा आता आम्ही उद्या साई 2 enjoy. वाजता पोहोचू असं आम्हाला वाटतंय. किती वाजता? 2 वाजता. उद्या मोठा हॉल्टेल आहे. लय मोठा हॉल्ट आहे. उद्या 35 किलोमीटर चालायचंय फक्त सकाळपासून दुपारपर्यंत. पण आता आपण काय कुठे चालतोय ते जरा सांग. आता आपण सिन्नर घाटात आहे आणि आपल्या पाठी तुम्ही उद्या दुसरी जेवून मानाची जाणार. वालकी सायलीला बॅक टू बॅकच आहे आपल्या. ती पण येतेच आपल्या आहे. व्हिडिओ त्याच्यासाठी आम्ही ट्राय करून थांबणार आहे. शूट करायचं. मी तू ट्राय करता. हे मामा हा ट्राय करता. मी ट्राय करायचं शूट करायचं. आणि आपला मित्र shoot करेलच. पण भाऊच आपल्या भावाने काय शूट केलं मित्राला मी काय आपला पुढे एकच आहे. गेला तर मग मी माझ्या कॅमेऱ्यातून शूट करून त्याला फुटेज पाठवी. नक्की. पण आज भाई तुम्ही पण सांगा आज फौशा भाऊ भारी दिसत आहेत की नाही. तसं तर मी स्मार्टी आहे, आता स्मार्टी आहे. भावानी चड्डी नाही घातली आहे. काय चड्डी त्यांना नेहमी घातली आहे? चड्डीवर घालतात. नेहमी चड्डीवर असताना आज फुल पॅन्टवर आहे भाई. नाही चड्डी घातली पण पॅन्टच्या आतमध्ये. साई फक्त नॉन स्टॉप चालत राहा फक्त. एका बाई 5 मिनिटं आलोच. मला वाटलं तू थकलाय की काय. नक्की थकला नाही. हे सिद्धिविनायक मंदिर आहे सिन्नर घाटातलं.
काय बोला अविनाश तो गेलो मार पडायला अभी वीडियो कर लोटे लोटे पाठवून गाव म्हणतात चल हाँ जल्दी जा सुजाल चल सुजाल सुजाल एकाच लीला एकाच लीला ईशान गुणाची हाय रेडी है हाँ रेडी है पत्ता गुस्सा चालू है लवकर अरे जा ना क्या चाहता है उसका हळू नको तो बांबू पडला तर आमचे वांदे होते दुसरी सेल्फी है
साईनाथाय नमः। ओम श्री 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 साईनाथ। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय। ओम श्री साईनाथाय। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। मित्रांनो, आपल्याबरोबर एक शॉन चालतो आहे आणि त्याचा असं आहे की तो चालतोय बट तो निशाणीच्या पुढे नाही जाते. तो अजूनपर्यंत एकदाही निशाणीच्या पुढे नाही गेला. दुपारपासून तो आमच्यासोबत आहे. दुपारपासून हा बघा, अजूनही निशाणीच्या पाठीच आहे. ही निशाणी आणि हा बघा हा पाठी आहे. तिथेच थांबलाय. टाक 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 मित्रा, टाक टाक टाक. बी बी बी. नाही ना, तो निशाणी थांबली. मित्रांनो निशाणी थांबली म्हणून तो पण थांबला बघा.
भाई एक लक्षात ठेव, याचा गिअर पडणार, आपला गिअर टाकायला लागणार. हा रॉकेट आहे, ते बघ, ते बघितलं दिशानी गेली. दिसतच नाही. दुपारपासून चालतोय तो. दे बघू हाताने खूप लांब बाबू. गेली पालखी निघाली म्हणून पालखी निघाली मित्रांनो म्हणून निघून गेला. मित्रांनो, आपण फायनली आपल्या दिवस 7व्याच्या रात्रीच्या हॉल्टवर पोचलो आहे. जे सिन्नरमध्ये प्रॉपर कुठे आहे ते मला माहीत नाही, पण ॲक्च्युअलमध्ये आणि जे मंथन आणि आपलं सुजन जे लोकेशन बोलत होते, आपण त्याच्यापेक्षा पण पुढे आलो आहे. आपला हॉल्ट जरासा पुढे आला आहे, चेंज झालं आहे. ते आता मॅनेजमेंटला माहिती देईल का चेंज, पण आपण एकदम व्यवस्थित पोचलेलो आहे. यामध्ये साई लीला बरोबर श्री साई नंदादीप पालखी मंडळ यांची ग्रेट भेट पण झाली आहे, जी तुम्ही बघितली. असंच माझे ब्लॉग बघत राहा, तुम्हाला असंच अजून खूप काय नवीन नवीन भेटत राहील. आणि माझ्यावर इंटरेस्ट दाखवा, ह्याच्यावर नाही हा करता. इंटरेस्ट भेटतो तो आहे, हा काय बोलतो, याच्यामुळे इंटरेस्ट भेटतो. सांगा कोणामुळे नक्की इंटरेस्ट भेटतो, माझ्यामुळे की याच्यामुळे? हा बघायचं. कमेंट करा मित्रांनो, कमेंट करा. आता जेवताना भेटतो. आणि सॉरी, लास्ट ब्लॉगची एंड मी करू नाही शकलो, मला माहिती आहे, बट आम्ही काल थकलेलो. कारण कालचं जे चालणं होतं ते खूप जास्त होतं आणि ऊन पण जास्त होतं, सो खूप थकलेलो. तर आम्ही मी तर जसं हॉल्टवर पोचलो तसं झोपून गेलेलो. इनफॅक्ट मी जेवलो पण नव्हतो. तू जेवलेला? आपण नाही जेवलेला. आम्ही जसे पोचलेलो तसे डायरेक्ट झोपून गेलो. आमच्या बॅग वगैरे पण ना अनिकेत वगैरे लोकांनी काढून ठेवलेल्या. आम्ही डायरेक्ट झोपून गेलेलो. आत्ता जसे झोपलं आहे ना, असे जे झोपलो ते डायरेक्ट सकाळी उठलो. चला आता जरा प्रॉपर जेवतो आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बाय. तर मित्रांनो, आपलं जेवण आलेलं आहे. हा यश आहे आणि आपले माडिक भाऊ. आज जेवण आमचं थोडं लेट केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला जेवायला उशीर झालेला आहे. पण आज आमच्याकडे जेवण आहे शेजवान फ्राईड राईस विथ मंचुरियन आणि विथ शेजवान चटणी. तर लसालस खावा आणि मजा करा. हे आपले भाऊ आहेत. अरे हे बघा, हे म्हणतात आणि बाकीची सगळी गँग इथे बसली आहे. हा बघा सनी राईस कसा आहे? एक नंबर. ही बघा शेजवान फ्राईड राईस खाण्यासाठी लाईन आमच्या लांब लागलेली आहे, बघू शकतात तुम्ही. हे आपले बुवा पण घेऊन आलेले आहेत. तर आज आमच्या फ्राईड राईसला किती चांगली चव आलेली आहे, बघू शकतात.
म्हटलं घ्यायचं स्वेटर तुला. आपले भाऊ आलेले आहेत परत एकदा. थंडी वाजत आहे आपल्याला आता खूप. आमचे कल्याणवरून भाऊ आलेले आहेत, जोगेश्वरी मधून चालतायत. हो काढतो ना एकदम. आणि हे भाऊ दुसरे भाऊ आलेले आहेत, गोरेगाव ईस्ट NNP कडून आलेले आहेत. आपले जवळीकच आहेत, तुम्ही पाहू शकता त्यांना. ओम साईराम. बोलतो फक्त तू व्हिडिओ घे. हा बोलतो. हा ह्याच्याबद्दल आपल्या भावाबद्दल. कल्याणकर कल्याणवरनं येतात. टू जोगेश्वरी टू शिर्डी. ओ माय गॉड. प्रवास असतो यांचा कल्याण टू जोगेश्वरी. आता थोडे पंजाबी बनलेत. हा बघा नुसता हडसतोय, नुसता हडसतोय. बाबांच्या कृपेने आज मंचुरियन आहे आपल्याला जेवणाला. आणि हा बघा हा परत एकदा घेऊन आलाय. येस बाय सेकंड नंबर फ्राईड राईस. हा बघा आता परत सनी पण चाललाय. सनी आणि रोहित दोघं चाललेत परत. मित्रांनो रात्रीचे 1:30 वाजलेत. जास्त टाइमपास न करता आपण हा ब्लॉग इथेच संपवूया. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंटद्वारे तुमची जे काही विचार असतील ते आमच्यावर पोहोचवा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आजची शायरी एक नवीन माणूस घेतोय, जो हा आहे तो घेतोय. बोल शायरी. जिंदगी में गम बहुत है, दुखों का पहाड़ है. जिंदगी में गम बहुत है, दुखों का पहाड़ है. यूं ही हंस के टाल देता हूँ क्योंकि मेरे साथ मेरे साईनाथ है. बोलो ओम साईराम. चला मित्रांनो बाय बाय.